तिखट घालायचं. तिखट घालायचं. बर. काय लागणार? आता गरम मसाला, धने आणि जिरे पूड. धने आणि जिरे पूड, ही धण्याची पावडर आणि जिरे पावडर. हो. आता हे मिक्स झाल्यानंतर याच्यात टोमॅटो प्युरी ऍड करायची. बर, ठीक आहे. मग आता झालंय का मिक्स? हो. घालूया टोमॅटो प्युरी. हो. साधारण एक 2-3 टोमॅटोची प्युरी असेल. 2 टोमॅटोची. वा, काय माझा अंदाज आता बरोबर यायला लागलाय हल्ली. मी आता हुशार झालो ना हा कार्यक्रम करून करून. आता काय ह्याला ढवळत राहायचं जरा उकळी येईपर्यंत. मग मला सांग, हल्ली आपण समजा कुठे इंटरव्ह्यूला गेलो तर बहुतांश वेळा प्रश्न असतो आपल्याला इंटरव्ह्यू घेणाऱ्या माणसाकडनं की एक्सप्लेन युअर सेल्फ. सानिकाला तुझ्या शब्दात व्यक्त करायचं झालं तर सानिका कशी आहे? खोडकर आहे, खट्याळ आहे, हसरी आहे, रडकी आहे, का अशी कुरकुर करणारी आहे, का फार मन मोकळी आहे? कशी आहे नेमकी? ते सिच्युएशनवर डिपेंड असतं. प्रत्येक सिच्युएशनला कसं मी रिॲक्ट करते. बरं. टोमॅटो प्युरी घालून आपण त्याला आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे, बरोबर? हो. कुठलं कॉलेज आहे तुझं आता ग्रॅज्युएशनसाठी? JSM कॉलेज अलिबाग. JSM कॉलेज अलिबाग. तू मित्रमैत्रिणींसोबत नेहमी समुद्रावर जात असेल ना फिरायला? कॉलेज बंक करून जातेस का? आमच्या कॉलेजच्या इथे मागेच आहे समुद्र. अरे देवा, तुझ्या कॉलेजचा पूर्ण ऍड्रेस दे बरं. अशा कॉलेजला मला काय ऍडमिशन मिळेल नाही यार. बरं, उकळी आली आहे. पुढे आता ह्याच्यात मीठ घालायचं. मीठ घालायचं. बघ किती लागणार आहे. साखर. हो, कारण टोमॅटो प्युरी थोडीशी आंबट असते. बस. आता हे कम्प्लीट मिक्स झालं बरोबर की मग ह्याच्यात फ्रेश क्रीम ऍड करायचं. आणि ते झालंच आहे. हो. आणि त्याला उकळी आली आहे आणि त्याचा वास पण जो येतो तो खूप भारी आहे, म्हणजे तयार झाल्याचा वास आहे. आता आपण फ्रेश क्रीम घालूयात. हो. बस. फ्रेश क्रीम ऍड केल्यानंतर त्याचा कलर तर बदलतोच, पण त्याचा थिकनेस सुद्धा बदलतो आणि एक वेगळी टेस्ट येते. वेगळी टेस्ट पण येते. बरोबर. तुला आवडतं ना तसं? हो. मला पण फार आवडतं. मला पनीर बटर मसाला, अशा कोफ्त्याच्या रेसिपी ह्या फार आवडतात. वा वा. या ग्रेव्हीला आता कलरही छान आलाय, टेक्स्चर पण छान आहे. आलू चीज कोफ्तासाठी लागणारे कोफ्तेही तयार झाले, ग्रेव्ही पण तयार आहे. पुढची स्टेप काय आता आपली? ही कोफ्त्यांवरती ही ग्रेव्ही घालून सर्व करायचं. ठीक आहे, मग आपण ही सगळी तयारी करूयात. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या पटकन यासाठी लागणारं साहित्य आणि कृती. आलू चीज कोफ्तासाठी लागणारं साहित्य: टोमॅटो प्युरी, उकडून कुस्करलेला बटाटा, कॉर्नफ्लॉर, तळलेल्या कांद्याची पेस्ट, खडा मसाला, क्रीम, चीज, साखर, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये लाल तिखट, जिरेपूड, धणेपूड, मीठ आणि कॉर्नफ्लॉर घालून सर्व एकत्र करून त्याची पारी तयार करून त्यामध्ये चीजचा छोटासा तुकडा भरून चीज पोटॅटो बॉल्स तयार करून घ्यावेत. चीज पोटॅटो बॉल्स कॉर्नफ्लोअर मध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत. ग्रेव्ही बनवण्यासाठी प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला, आलं लसूण पेस्ट, कांद्याची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड आणि टोमॅटो प्युरी घालून सर्व एकत्र करून एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ, साखर आणि क्रीम घालून सर्व एकजीव करून त्याची करी तयार करून घ्यावी. कोफ्त्यावर करी घालून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.